नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण इसालमीला चाललेलो आहोत। इसालमीमध्ये आपल्याला फिनिश आयडी कार्ड काढायचं आहे। फिनिश आयडी कार्ड म्हणजे काय, थोडक्यात आपलं आधार कार्ड सारखं काम करतं। जर तुम्हाला बँक अकाउंट काढायचं असेल किंवा तुमचा विजा रिन्युएशन करायचा असेल तर हे फिनिश कार्ड आपल्याला कंपल्सरी काढावं लागतं। तर ते आज आपण काढायला जाणार आहोत आणि इसालमी इथून 25 किलोमीटर अंतरावरती आहे। तर ते काढून झाल्यानंतर मी तुम्हाला इसालमीची सिटी दाखवणार आहे थोडीफार। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राइब करा। इथून पुढे तुम्हाला फिनलँडबद्दल सगळे व्हिडिओ किंवा फिनलँडच्या ज्या टुरिस्ट स्पॉट आहेत त्या सगळ्या तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। थँक्यू। मित्रांनो, आता सध्या मी इसालमीमध्ये पोहोचलेलो आहे आणि हे इसालमीचं बस स्टँड आहे। तुम्ही लोकसंख्या खूप कमी असल्या कारणाने लोक कोणीच दिसत नाहीत आणि सध्या विंटर चालू आहे त्यामुळे लोक बाहेर नाहीत जास्त। आणि आता सूर्य सुद्धा आलेला आहे। अजून 1 महिन्यापर्यंत विंटर असणार आहे, त्यानंतर मग समरला सुरुवात होईल। तर आता मी बस स्टँडमध्ये पोहोचलेलो आहे आणि इथून आता आपल्याला पोलीस स्टेशनला जायचं आहे फिनिश आयडी कार्ड काढण्यासाठी। आणि अपॉइंटमेंटसुद्धा देखील मी ऑलरेडी बुक केलेली आहे। सो आता आपल्याला फक्त तिथं जायचं आहे आणि अपॉइंटमेंट नाव आल्यानंतर तिथं आतमध्ये आपल्याला इंटरव्ह्यू अटेंड करायचा आहे। तर बस स्टँड बघू शकता तुम्ही, दाखव। तर मित्रांनो, आता ऑफिसमध्ये व्हिजिट करून आलो मी जस्ट। फक्त तिथे तुमचा पासपोर्ट आणि तुमचा विजा चेक केला जातो। त्यानंतर तुम्ही कुठे राहता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भरून द्याव्या लागतात तिथे। त्यानंतर मग तुम्हाला नाव वगैरे विचारतात, तुमचं सिग्नेचर वगैरे घेतात। त्यानंतर कार्ड 1 आठवड्यानंतर येतं। आता मी तुम्हाला बाकीचा परिसर दाखवतो इसालमीमधला, थोडी सिटी वगैरे दाखवतो इसालमीची। तर आपली आता ही प्रोसेस झालेली आहे आणि आता मी तुम्हाला सिटीमध्ये घेऊन जातो आहे। थँक्यू। तर मित्रांनो, मी आता फ्रोजन लेकच्या समोर आहे। हा जो मागं माझ्या दिसतोय हा पूर्ण मोठा लेक आहे। तर हा पूर्णपणे फ्रीज झालेला आहे म्हणजे विंटरमुळे। तर इथं लोक या फ्रोजन लेकवरून 4 व्हीलर वगैरे घेऊन जातात। तुम्हाला दाखवेल मी आता, एखादी जर गाडी आली तर तुम्ही बघू शकाल। पूर्णपणे हा रस्ता एक 5-10 किलोमीटरमध्ये आतपर्यंत गेलेला आहे। लोक म्हणजे अक्षरशः याच्यावरून गाडी वगैरे घेऊन जातात, इतका हार्ड झालेला असतो फ्रोजन लेक। आणि मी तुम्हाला आता याचा समरचा व्हिडिओ पण दाखवतो आणि आता हा विंटरमध्ये फ्रोजन लेक कसा झाला हे तुम्हाला दाखवतो। या माझ्या मागे
तर मित्रांनो आता मी फ्रोझन लेकच्या आतमध्ये आलेलो आहे आणि इकडे हे जम्पिंगसाठी केलेलं आहे, उड्या मारायला वगैरे. आणि पूर्णपणे हा लेक सगळा मेल्ट झाला आहे, म्हणजे एकदम दगड झाला आहे, दगड सगळा. आणि इथं एखादी टपरी पण आतमध्ये टाकली आहे. आणि इकडे गाड्या अक्षरशः ये जा करतात पूर्णपणे, म्हणजे सगळे पूर्णपणे हा मोठा लेक आहे एवढा. त्याचा समोरचा व्हिडिओ पण मी या व्हिडिओमध्ये अपलोड करेल, तुम्ही बघू शकता. म्हणजे विंटर इतका स्ट्रॉंग असतो फिनलँडमध्ये की आपण बोलू शकत नाही. आता देखील टेम्परेचर -6 डिग्री टेम्परेचर आहे आणि सूर्य पण आलेला आहे इकडं, पण थंडी वाजते जरा.